नमस्कार. स्मिता कोरडे बोलते आहे. अवर्णनीय ऑडिओ अंकासाठी माझी कविता पाठवते आहे. कवितेचं नाव आहे अवर्णनीय. असो तोडकी वा मोडकी कविता, असो तोडकी वा मोडकी कविता, वाट असे ती स्वप्नाते. कविता असते कवीची दुहिता, कविता असते कवीची दुहिता, त्याजकडे ती झेपावते. काळोखाच्या पलीकडे जेव्हा पहाट वारे झुळझुळती, काळोखाच्या पलीकडे जेव्हा पहाट वारे झुळझुळती, धूसर होई सीमारेषा अंधाराच्या पटलावरती. अलगद उमटून येई कविता, अलगद उमटून येई कविता, इवली शीती असे शलाका. संस्कारांचे शिंपून रुधिरते, संस्कारांचे शिंपून रुधिरते, अक्षरांची भेटे अक्षर हो. विचारवेली वरी वृक्षतो, आनंदाने उभा राहतो. रसिका मेळविती अक्षरे, उत्तम शब्दांची दिंडी निघे. रसिका मेळविती अक्षरे, उत्तम शब्दांची दिंडी निघे. अवर्णनीय त्या आनंदाची रसिका मजला भूल पडे. अवर्णनीय त्या आनंदाची रसिका मजला भूल पडे. मनासारिखा अर्थ उलगडे, मनासारिखा अर्थ उलगडे, ज्ञाना तुकयाचीही बोली, लाडाची दुहिता मुक्त बागडे. स्वप्नांच्या त्या वाटेवरती, स्वप्नांच्या त्या वाटेवरती, चाले ती नाचत दुडकत माझ्या पुढती. स्वप्नांच्या त्या वाटेवरती, चाले ती नाचत दुडकत माझ्या पुढती, नाचत दुडकत माझ्या पुढती. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना पाठक. मला ज्या ज्या गोष्टीतून अवर्णनीय आनंद मिळतो त्यातली एक गोष्ट म्हणजे पाणीपुरी खाताना मिळणारा आनंद. अगदी अवर्णनीय. तर त्याबद्दल मी माझ्या कवितेत हे व्यक्त केलेस. टंब फुगलेल्या गोलगोल पुरीवर हलकेच टिचकी मारली, कांदा बटाट्याचा कोंबून लगदा वर शेव आणि बुंदी पेरली. चिंचगुळाची चटकदार चटणी खाच खळग्यात भरली, 2 बोटात धरून पुरीला पुदिन्याच्या पाण्यात डुबवली. चिंब भिजलेली अख्खी पुरी तोंडात टाकली मटकन, फवारे बाहेर उडण्याच्या भीतीने घट्ट मिटले ओठ पटकन. आहाहा, काय वर्णू तो तोंडातला स्वाद, लाजवाब, बेमिसाल, मस्त. एकानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, कितीतरी पुऱ्या झाल्या फस्त. चटपट्या चवीत भिजलेली रसना मिटक्या मारीत नाचते, डाएट बिएट सारे गुंडाळून मन पाणीपुरी रंगी रंगते. कोणी कसे डोके लावले आणि बनवले हे व्यंजन, पाणीपुरीच्या जन्मदात्याला माझे त्रिवार वंदन, माझे त्रिवार वंदन. धन्यवाद. नमस्कार, मी संजय गोसावी आणि मृणाल गोसावी, आम्ही दोघे मिळून आज आपणापुढे संगीत मत्स्यगंधा या नाटकामधील एक नाट्यप्रवेश सादर करीत आहोत. वा, नटलेस त्या राजाच्या राणीसारखी. राजाची राणी तर मी होणारच आहे. वल्गना वल्गना, नुसत्या वल्गना. बघाल बघाल, तुम्ही झालात उतावळे, पण मला पुष्कळ धीर आहे. आजच्या कोजागरीच्या उत्सवाला कुळागरात सम्राट येतात की नाही ते पहाच. सम्राट आणि कुळागरात आपल्या कोजागिरीच्या उत्सवासाठी? छे छे छे, काहीतरीच. आपल्या उत्सवाची त्यांना कुठून असणार आहे वार्ता? अशा वार्ता ज्याच्या त्याला नेमक्या कळतात. सम्राट आज खचित येणार. असू देत असू देत. पण सत्यवती,
सम्राट भेटल्यावर तू त्यांना आज काय सांगणार आहेस? त्यांना सांगणारे मी त्यांचेच शब्द. त्यांचे शब्द? कोणते शब्द? केव्हाचे शब्द? एका सायंकाळी हम्म. नदीत किनाऱ्यावर बर. एका राजाला भेटली एक वनमाला. गर्द रानात सायंकाळच्या कोवळ्या उन्हात एकाकी संचार करणाऱ्या त्या वनमालेला राजाने विचारलं. काय विचारलं? गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी ग, तू तर चाफे कळी ग, काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी ग. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी ग, तू तर चाफे कळी. ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर, ही वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर. पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे, जळलहरी सुंदर ग. गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी ग, तू तर चाफे कळी. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी. भुलले तुझला हृदय साजणी, भुलले तुझला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी ग, ये चल माझ्या घरी ग, ये चल माझ्या घरी. धीवरा, युवराज देवव्रत तुझ्या भेटीसाठी आलेत. युवराजांचं स्वागत असो. यावं यावं युवराज, यावं. धीवरा, तुझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजांसाठी मागणी घालायला मी तुझ्या दारी आलोय. सम्राटांची शिष्टाई फसली म्हणून पित्यासाठी मागणी घालायला आता पुत्राला पाठवलं वाटतं. पाठवलं नाही, पुत्र आपण होऊन आला. योग्यच आहे. ज्याला त्याला आपल्या आपल्या हितसंबंधांची चिंता असायचीच की. देवी, कुरुवंशातील राजपुत्र स्वहिताची चिंता करीत नाहीत. प्रजाजनांचं हित ते त्यांचंही हित. असं सत्यवतीच्या पायात प्रजाजनांचं कोणतं हित गुंतलंय बाई? देवी, आपल्या पायात एका थोर धर्मज्ञ राजाचं चित्त गुंतलंय. असं असं म्हणजे थोर धर्मज्ञ राजांना देखील कोणाच्या तरी पायात गुंतून पडणारं सामान्यांसारखं चित्त असतं म्हणायचं. दैव दुर्विलास. देवी, नियतीच्या शापातून सम्राट देखील सुटू शकत नाहीत. पण युवराजांना हे चित्त आहे आणि आजचे युवराज उद्याचे सम्राट होणार आहे, नाही का? उद्याच्या उदरात काय दडलंय ते कोणी सांगावं. पण देवी, युवराजांना चित्त असलं तरी स्वतःच्या चित्ताचे ते धनी आहेत, दास नव्हेत. मग या बिचाऱ्या दासीकडून जितेंद्रिय देवव्रतांची काय अपेक्षा आहे? माझ्या पित्याची मागणी तू मान्य करावीस अशी विनंती करायला आलोय मी माते. सत्यवती अद्याप कोणाची माता झालेली नाही. खरंच? हो, लौकिक अर्थाने खरंच. तर मग कुरुवंशाची भाग्य उदात्री होण्याचा मान देवी आपण स्वीकारला पाहिजे. माझ्या अटी मान्य झाल्याशिवाय कुरुवंशाची भाग्यविधात्री होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. देवी, तेवढ्यासाठी आपली संमती अडून राहिली असेल तर मी प्रतिज्ञेवर सांगतो, आपल्या पोटी जन्म घेणारा पुत्रच आमचा राजा होईल. युवराज, हे आपलं मत समजायचं की सत्यवतीला दिलेला शब्द मानायचा? देवव्रताच्या मुखातून उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द हा देवव्रताचा निर्धार असतो. देवी, राज्याचा स्वामी माझा पुत्र होणार म्हणता,
मग युवराज, आपण आपण आपली जागा कुठे आणि कोणती? वाटल्यास हे राज्य सोडून मी निघून जाईल. आणि स्वतंत्र सार्वभौम सत्ता संपादन करीन, असंच ना? युवराज, ही सत्यवती व्यवहाराला इतकी भोळी बाबडी राहिली असं समजू नका. देवी, आपण जे कल्पनेत पाहता ते माझ्या मनात स्वप्नात देखील शिवलं नाही. आपली इच्छाच असेल तर मी वानप्रस्थाला देखील जाईन. छे छे, युवराजांचं बळ, त्यांचा पराक्रम, त्यांची उमेद रानावनात खर्ची पडावी अशी कोण इच्छा करील? युवराज, आपण हस्तिनापुरातच राहिलं पाहिजे आणि राजगृहातच नांदलं पाहिजे. केवळ एक राजपुत्र म्हणून? गादीचा सेवक म्हणून, या राज्याचे सामंत म्हणून. देवी, एवढ्या अल्प मागणीवर आपलं समाधान होणार असेल तर या गादीचा सेवक म्हणून हयात वेचण्यात हा देववर धन्यताच मानेल. प्रियदर्शना, अरे अष्टवसूंपैकी उरलेल्या या शेवटच्या वसूला सेवाव्रताची लाज बिलकुल वाटत नाही. या निरर्थक जीवनात गर्भिणीचं व्रत धारण केलं तरच माणसाला मुक्तीचा मार्ग सापडेल, हे खरं ना? थांबा, अजून अवकाश आहे. अजून हा व्यवहार पुरा झाला नाही. देवींची आज्ञा ऐकायला मी उत्सुक आहे. क्षमा करा युवराज. थोर मनाने पित्याला संतुष्ट करण्यासाठी आपण गादीवरला आपला जन्मसिद्ध हक्क सोडण्याची प्रतिज्ञा उच्चारली. पण उच्चाराप्रमाणे पुरुष आचरण करतात असा माझा तरी भ्रम राहिलेला नाही. कदाचित आपण आपला शब्द खरा कराल देखील, पण कदाचित, निश्चित नाही. निश्चित काय घडणार आहे हे कालांतरानेच सिद्ध होणार आहे. पण तरी देखील आपली प्रतिज्ञा ही केवळ आपल्यालाच बंधनकारक आहे, आपल्या पुत्रपौत्रांना नाही. युवराज, आपल्या प्रतिज्ञेतली ही खोच सत्यवतीच्या दृष्टीतून सुटलेली नाही. देवी, आपली इच्छा तरी काय आहे? रागव नका महाशय, हा व्यवहार आहे आणि व्यवहाराचा सौदा सूज्ञ लोक शांत चित्ताने पार पाडत असतात. देवी, मी शांत चित्त आहे. आपणाला जे हवंय ते आपण अगदी निसंकोच मनानं मागावं. युवराज, माझ्या मनातली एक चिंता मी बोलून दाखवते. आपल्या पुत्रपौत्रांनी भविष्यकाळी गादीची अभिलाषा धरून माझ्या पुत्रपौत्रांशी युद्ध आरंभलं तर आपण ते कसं निवारणार आहात? मी कोणाच्या जन्मालाच कारण झालो नाही म्हणजे पुत्रपौत्रांच्या भवितव्याची कोणाला चिंताही पडायची गरज नाही. देवी, धीवरा, प्रियदर्शना, या गंगा मातेला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी अखंड ब्रह्मचर्य धारण करीन. युवराज, शब्द कृतीत आणणं ही फार फार कठीण गोष्ट आहे. परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात आणि उरतात फक्त शब्द. आपण पुरुष श्रेष्ठ असलात तरी पुरुष आहात म्हणून म्हणते. देवी, परिस्थिती बदलली तरी सुद्धा हा देवव्रत बदलणार नाही. अखेरपर्यंत हा देवव्रत बोलल्या शब्दांचाच बंदी राहील. एक वेळ सूर्य आपलं तेज टाकील, चंद्र शीतलता सोडेल, काळही उलट्या गतीने जाईल, पण हा देवव्रत आपल्या प्रतिज्ञेचा कोणत्याही परिस्थितीत कधीही त्याग करणार नाही. भीष्म, भीष्म, हा भीष्म आहे, भीष्म. देवव्रता, या इतक्या निकटवर्तीयांसमोर तू प्रतिज्ञा उच्चारलीस म्हणून मी तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवते आणि पुत्र म्हणून तुझा स्वीकार करते. माते, या तुझ्या पुत्राला आशीर्वाद दे. माते, या क्षणापासून मी युवराज पद सोडलं. पुढे जन्माला येणाऱ्या माझ्या चिमुकल्या लाडक्या भावासाठी मी हा माझ्या मस्तकावरील मुकुट तुझ्या स्वाधीन करत आहे. प्रियदर्शना, मातेला आणि दाशराजांना रथाची वाट दाखव. यावं माते. आकाश कोसळलं आणि सागरात बुडालं म्हणून धरणीवर राग धरण्यात काय अर्थ आहे? जा देवव्रता, जा. स्वतःच्या हातानं स्वतःला गंगा अर्पण कर. ज्या कर्तव्य कठोरतेने गंगा माईने 7 पुत्रांना जलसमाधी दिली, त्याच निष्ठुरपणाने हा भीष्म
देवव्रताच्या उमलत्या मनाला आणि यौवनाला गंगेच्या प्रवाहात सोडून देत आहे. देवव्रतला संपला. या गंगा किनाऱ्यावर आज त्याची उत्तर क्रिया ही आटोपली. आता उरलोय केवळ मी भीष्म, अष्टवसूंपैकी अखेरचा वसू, बुडालेल्या आकाशाची एकुलती एक आशा. सम्राट शंतनूलाही जे शिवधनुष्य पेलं नाही ते सर्वस्व पणाला लावून आता या भीष्मालाच उचललं पाहिजे. सर्वस्व पणाला लावून सर्व संघ परित्याग करून या भीष्मालाच वाढलं पाहिजे. पांढऱ्या केसांची लाज राखण्याकरता आता या भीष्मालाच वृत्त झालं पाहिजे. आई गंगा माई, माते मला बळ दे, मला सामर्थ्य दे, माझा क्रोध जळू दे, माझा अहंकार गळू दे. आई गंगा माई, माते तुझ्या मायेत भिजून भिजून मला निटू दे. आई गंगा माई, माते. मनस्विनी. एक दिवस असा येतो, मनातली खट्याळ मुलगी अचानक खडबडून जागी होते. एक दिवस असा येतो, मनातली खट्याळ मुलगी अचानक खडबडून जागी होते. नात्यांचे बंध, वयाचे पाश, जनांचे भय, मनाची लाज, सगळं धुडकावून आपल्याच मस्तीत नाचायला लागते. भोवतालची माणसं दचकतात, कोणी नजर चुकवायला बघतात, कोणी जननिंदेचं भय दाखवतात. ती मात्र आपल्याच मस्तीत नाचतच असते. आसपासच्या लोकांची नजर सरावते. मन तिच्यागत नाचायला उत्सुक होतं. तिच्यासारखं धाडस मात्र कुणातच नसतं. ती अजूनही बेहोश बेधुंद नाचतच राहते. नाचता नाचता ती थबकते. भोवतालच्या लोकांकडे गोड हसते. खुणावून त्यांना जवळ बोलावते. बिनधास्त नाचण्याचा इशारा करते. काही जण तिच्या जवळ येतात, काही तिच्या जवळच्यांच्या जवळ येतात. जवळजवळ सगळेच जवळ येतात. मैत्रीचं वर्तुळ प्रेमाच्या रज्जूंनी परिपूर्ण होतं. एक दिवस असा येतो, मनातली खट्याळ मुलगी अचानक खडबडून जागी होते. नमस्कार, मी वर्षा जोगळेकर. नात आणि आजी यांच्यातल्या अवर्णनीय प्रेमाची ही कविता मी माझ्या नातीच्या पहिल्या वाढदिवशी केली होती. अगं, आज तू 1 वर्षाची झालीस. अजून आठवतेस मागच्या वर्षीची याच दिवशीची हॉस्पिटलमधली एवढीशी तू. कसं गेलं 1 वर्ष कळलंच नाही ग. लेखाच्या पाळलीला पाहिल्या एक आई म्हणून, पण तुला दिसा माझी वाढताना एक आजी म्हणून पाहणं हा आनंद विलक्षण आहे. तुझं झोपणं, तुझं उठणं, तुझं रडणं, तुझं हसणं, तुझं रांगणं, तुझं बसणं, तुझं चालणं, तुझं धावणं, सगळं काही अनुभवणं अतिशय सुखद आहे. नातीची माया अशी अवर्णनीय असते हे कळलंच नव्हतं कधी. खूप खूप गुणी हो बाळा. आशीर्वाद आहेतच तुला. नमस्कार, मी कल्याणी थत्ते. आपल्या ह्या अवर्णनीय अंकासाठी कविता पाठवते. कवितेचं नाव आहे गुलमोहर. दारचा गुलमोहर चहू बाजूने ओसांडला, दारचा गुलमोहर चहू बाजूने ओसांडला. कोणी सांगितलं नाही त्याला लॉकडाऊन चालला. गुलमोहरला देतोय तो बहावाही साथ, गुलमोहराला देतोय तो बहावाही साथ. कळत नाही खरं कोण कोणावर करतोय मात. त्यांचं फुलणं त्यांचं झुलणं नेहमी त्यांचंच असतं.
त्यांचं फुलणं त्यांचं झुलणं नेहमी त्यांचंच असतं, जगाशी त्याचं काही सुद्धा देणं घेणं नसतं. माणसाचं झुलणं माणसाचं फुलणं मात्र दुसऱ्याची मेहरबानी. माणसाचं झुलणं माणसाचं फुलणं मात्र दुसऱ्याची मेहरबानी. गुलमोहरासारखा जगायला त्याला शिकवेल का कोणी? गुलमोहराला नुसतं पाहणं बस मन जातं भरून. गुलमोहराला नुसतं पाहणं मन जातं भरून. अवर्णनीय म्हणत म्हणत फक्त पाहत राहावं दुरून, फक्त पाहत राहावं दुरून. धन्यवाद. नमस्कार, मी अशोक कुलकर्णी. आविष्कार या डहाणूकर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आयोजित केलेल्या उपक्रमासाठी माझी कविता सादर करतो आहे. या कवितेचं शीर्षक आहे आनंद सोहळा. आनंद सोहळा. पहिल्या वहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. पहिल्या वहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. आप्तस्वकीय आणि मित्रगणांचा जमलेला गोतावळा. प्रमुख वक्त्यात मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती आणि अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगीतकार. मित्रगणांचा कौतुकाचा वर्षाव. मान्यवरांनी केलेल्या कवितांच्या बलस्थानाचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि नवखेपणाच्या चुकांबद्दल केलेले मार्मिक मार्गदर्शन. नंतर सादर झालेले जिवलग मित्रांनी गायलेले माझे गीत, माझे शब्द त्यांचा सरसाज. माझे शब्द त्यांचा सरसाज. एक लय एक ताल श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. एक लय एक ताल श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मान्यवर संगीतकारांची कौतुकाची थाप. आनंद सोहळा सफल संपन्न. अभिनंदन आणि शुभेच्छांचा पुनश्च वर्षाव. आयुष्याच्या सारीपटावर कोरले गेले सुवर्णक्षण. पुन्हा पुन्हा स्मरण्यासाठी, पुन्हा पुन्हा जगण्यासाठी, पुन्हा पुन्हा स्मरण्यासाठी, पुन्हा पुन्हा जगण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी सुषमा चौसाळकर. शिरीजी, खरंच सांगायचं म्हटलं तर मागं वळून बघताना आयुष्यातले अनेक लहान मोठे आनंदाचे क्षण आठवतात, पण त्यांना शब्दात कधी बांधताच नाही आलं. कविता कसली सुचणार? पण माझ्या मुलाच्या आयुष्यातल्या एका प्रसंगात त्याच्या चेहऱ्यावरचं मिश्किल हसू पाहून एक मजेशीर कविता मला सुचली होती. कदाचित त्याच्या आयुष्यातला तो खूप आनंदाचा क्षण होता. माझ्या या कवितेचं नाव आहे मिशी. कोणास ठाऊक केव्हा आणि कशी, कोणास ठाऊक केव्हा आणि कशी, ओठावर रेख उमटली बारीकशी. कळलंच नाही केव्हा आणि कशी, कळलंच नाही केव्हा आणि कशी, रेषेची झाली छानशी मिशी. आरशात पाहून कोरताना मिशी, आरशात पाहून कोरताना मिशी. मनात एकच विचार, मी आणि शी, मी आणि शी. केव्हा आणि कुठे भेटेल मला माझी उर्वशी. पण पाहता पाहता संपली की हो गद्दे 25. मनाशीच म्हणलो, नको रे बाबा त्या रंभा आणि उर्वशी. बायको आपली असावी साधीसुधी छानशी. नमस्कार, मी जयश्री भावे. पावसाळ्यात खंडाळ्याच्या घाटात भिजायला जायला मला खूप आवडतं. दरवेळी पाऊस मला नव्याने आनंद देतो. तोच आनंद आज मी शब्दात गुंफायला बघितलाय. कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी, कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी, लईवर राणी दौडे घेऊन लोका उरापोटी. कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी, लईवर राणी दौडे घेऊन लोका उरापोटी. वारा सुसाट धावतो, वारा सुसाट धावतो संगे झाडांना पळवितो. वारा सुसाट धावतो संगे झाडांना पळवितो. ऐन आषाढाचा भर हस्त पहा कसा कोसळतो. बोगद्यात शिरेगाडी, बोगद्यात शिरेगाडी होई अंधार गुडूप. बोगद्यात शिरेगाडी होई अंधार गुडूप. अन संपताना तो येई झोत पांढरा धोप. अन संपताना तो येई झोत पांढरा धोप. डोकावून बघता बाहेर, डोकावून बघता बाहेर भान हरपून जाते.
जणू हिमतुषारांच्या सरी पर्वताती नाहताते. जणू हिमतुषारांच्या सरी पर्वताती नाहताते. शुभ्र फेसाळले दूध. शुभ्र फेसाळले दूध उड्या घेई कड्यावरुनी. मन चिंब होतं आनंदानं काया जाते मोहरुनी. शुभ्र फेसाळते दूध उड्या घेई कड्यावरुनी. मन चिंब होतं आनंदानं काया जाते मोहरुनी. पडे उन्हाचा कवडसा अगदी उबदार. पडे उन्हाचा कवडसा सोनं जाई लवंडुनी. वाटे खेळ काच पाण्याचा जातं सर्व बदलुनी. वाटे खेळ काच पाण्याचा जातो सर्व बदलुनी. रात्री परतीची वाट. परत यायचं असतं ना रात्री. रात्री परतीची वाट वाट बघते खोपोलीची. रात्री परतीची वाट वाट बघते खोपोलीची. दिसे खोल त्या दरीत पहा जत्रा काजव्यांची. दिसे खोल त्या दरीत पहा जत्रा काजव्यांची. घाट तोच असतो हा. घाट तोच तो असतो. घाट तोच तो असतो रूप बदलती निसर्गाची. घाट तोच तो असतो रूप बदलती निसर्गाची. अशी शिदोरी आनंदाची मनी जपूनी ठेवायाची. अशी शिदोरी आनंदाची मनी जपूनी ठेवायाची. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या ग्रुपमधील सुषमाताईने सुचवल्याप्रमाणे आणि राजीव जोशीने जोर धरल्याने आपण एक कवितेचा ऑडिओ अंक काढायचे ठरवले. ते काम त्यांनी माझ्यावर सोपवले. मला आनंद झाला आणि मला अंकाचा विषय सुचला. अवर्णनीय आनंद. अभिनय करताना मला तो बऱ्याच वेळा गवसला आहे. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी. मी म्हटलं बघूया तरी कुणाला कशाचा आनंद होतो आहे ते. कुणाला कशाचा अवर्णनीय आनंद होतो ते तरी बघूया. आणि 9 जणं कवितेतून छान व्यक्त झाली. मी तसे ग्रुपवर सुचवले आणि त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला. सुषमाताईने आपल्या मनस्वी कवितेतून तिच्या अंतर्मनातील खट्याळ मुलीला साथ घातली. सुरुवातीला खट्याळ वाटणारी ती नंतर सर्वांना प्रिय होते असा प्रवास तिने मांडला आहे. फक्त सुषमाताई, तुझा अवर्णनीय आनंदाचा क्षण कोणता हे मात्र कवितेतून मला कळलं नाही. कविता मात्र छान जमले. संजय गोसावी यांची आवड निश्चितपणे नाटक आहे. त्यातून संगीत नाटक हा त्यांचा प्राण असावा. मत्स्यगंधा या नाटकातील मत्स्यगंधा आणि देवव्रत म्हणजे भीष्म यांच्यातील संवाद त्यांनी त्यांच्या आणि मृणाल गोसावी यांच्या आवाजात म्हटलेलं मला पाठवलं. त्यांचा आनंद अभिवाचनात आहे. बाकीच्या 7 जणांच्या कविता आल्या. त्यात त्यांच्या अवर्णनीय आनंदाचा क्षण मला गवसला. गेली 40 वर्षे माझा मित्र असलेल्या अशोक कुलकर्णीने त्याच्या अवर्णनीय आनंदाचा क्षण त्याला त्याच्या पहिल्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस आल्याचे कविताद्वारे छान मांडले. त्या प्रकाशनाला मी आणि राजीव जोशी दोघेही होतो. त्यातली शेवटची उलट छानच आहे. आयुष्याच्या सारीपटावर कोरले गेले सुवर्ण क्षण पुन्हा पुन्हा कोरण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा जगण्यासाठी. वर्षा जोगळेकर यांना त्यांच्या नातीच्या पहिल्या वाढदिवसाला छान कविता सुचली आणि आजी या नात्याने त्या नातीचं संपूर्ण वर्षच अवर्णनीय आनंदाच्या क्षणाचं त्यांना वाटतंय. आजी आणि नातीच्या प्रेमाची एक सुंदर बांधणी या कवितेत सापडते. स्मिता कोरडे या हाडाच्या कवयित्री आहेत. म्हणून कविता लिहितानाच त्यांना अवर्णनीय आनंदाचा साक्षात्कार होतो असं त्यांनी कवितेतून मांडलं आहे. कविता लिहिण्याची प्रक्रिया त्यांना स्वप्नांची वाट वाटते. कवितेला त्या शलाका म्हणतात. कविता असते कवीची दुहिता, त्याच्याकडे ती झेपावते. ही ओळ मला विशेष आवडली. जयश्री भावे या निसर्गप्रेमी आहेत. पावसाळ्यात खंडाळाच्या घाटातील दृश्य त्यांचे मन मोहरून टाकते. शुभ्र फेसाळले दूध उड्या घेई कड्यावरुनी. मनचिंब होते आनंदाने काया जाते मोहरुनी. वाह, काय सुंदर शब्द आहेत. कल्याणी थत्तेना गुलमोहराला न्याहाळताना आनंद वाटतो. गुलमोहराचं स्वतःचं अस्तित्व स्वतःवरच अवलंबून असतं असं त्यांना कौतुक वाटतं. माणसाचं तसं का होऊ नये अशी त्यांची हुरहुर आहे. सुषमा चौसाळकरांना मुलाच्या ओठावर मिशी फुटल्यावर त्याचं रूप पाहताना अवर्णनीय आनंदाचा क्षण गवसला.
आणि त्याच्या मनात काय चालू असेल यावर कविता लिहावीशी वाटली. आणि शेवटी मी येतो अर्चना पाटकांच्या कवितेकडे. खूप गंमत वाटली त्यांची कविता ऐकताना. पाणीपुरी खाताना होणाऱ्या आनंदाचं वर्णन त्यांनी कवितेतून मांडलं आहे. वास्तविक पाणीपुरी आपण प्रत्येकजण खातो, पण त्यांची ती कविता ऐकल्यावर आपण तो क्षण अनुभवतो असा भास मला झाला. अर्चनाताई, तुमची कविता ऐकल्यावर मला लॉकडाऊन संपल्यानंतर कधी एकदा भैयाच्याच हातची पाणीपुरी खातोय असं झालं आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, मजा आली. काही अपवाद सोडले तर अजून आपण एकमेकांना भेटलो नाही, पण ह्या कवितेच्या माध्यमातून तुमची माझ्याशी चांगली ओळख झाली. मला तुम्ही आवडलात. या अवर्णनीय अंकाच्या माध्यमातून तुम्ही मला भेटण्याआधीच समजलात. तुमच्या माझ्यात एक दुवा निर्माण झाला. सर्वांनी छान कविता लिहून हा अंक प्रकाशित करण्यास हातभार लावला. हा अंक तुमच्या हाती सुपूर्द करताना मला खरंच खूप खूप आनंद होत आहे. सुषमाताई आणि राजू जोशी, तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि माझं संपादकीय संपवतो. आपला, हो आपलाच, शिरीष सुकटणकर.